फॅमिली सिल्व्हर विकून जर आम्ही गोल्ड घेत असलो तर सिल्व्हर विकायला काय हरकत आहे. आणि इथे अनुत्पादक आणि पडून राहिलेल्या गोष्टी वरनं आम्ही उत्पादकतेकडे कसं आहे, कसल्याही आयकरामध्ये बदल झालेले नाहीत, हा मोठा दिलासा. सरकारचं लक्ष सगळ्या गोष्टींवर आहे. काही लोक त्यातनं पळवाट काढत होते, त्यांना चिमटा सुद्धा आहे. आज ते भित्तीतनं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि स्पष्टपणे अर्थमंत्र्यांनी प्रायव्हेटायझेशनबद्दल नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच भारताचं बजेट सादर झालेलं आहे आणि सगळ्यांना जी उत्सुकता होती त्याची अनेक माहिती, चर्चा सगळ्यांचे व्हॉट्सॲप त्यांनाच भरलेले आहेत. खूप लोकांचे आम्हालाही मेसेज आले की थिंक बँकवरती याच्यावरती कधी चर्चा होते. तर फार वेळ न दवडता आजच 2 फेब्रुवारीला आपण ही चर्चा करतोय आणि आपल्याबरोबर आहेत भरत पाठक सर. सर पुन्हा एकदा नमस्कार. सरांचे इंटरव्ह्यू थिंक मनी तुम्ही ऑलरेडी चॅनलवर बघितलेला आहे, त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. 2019च्या डिसेंबरला सरांशी आपण गप्पा मारलेल्या होत्या त्यावेळेच्या इकॉनॉमिक कंडिशनवरती. त्यातले काही गोष्टी आजही दिसत आहेत. सो ही पार्श्वभूमी, आजचं बजेट या अनुषंगानं आज मी सरांशी बोलणार आहे. गोष्टी 3 आहेत: आपल्याला काय मिळालं, देशाला काय मिळालं आणि बाजाराला काय मिळालं. सो पहिला मुद्दा सर असा आहे की बजेट तर सादर झालं आहे, त्याच्यावर खूप चर्चा, आज सगळे वर्तमानपत्र, टी व्ही सगळीकडे झालेली आहे. सोपा प्रश्न आहे, सामान्य मध्यमवर्गीय माणसाला या बजेटमधून काय मिळालं? बजेट पूर्वी 1991 सालाच्या आधी जेव्हा बजेट यायचं तेव्हा एक भीती असायची. तुम्हाला आठवत नसेल एखाद्या वेळेला, पण बाजारातनं सिगरेट गायब व्हायच्या. कारण सिगरेटवरचा टॅक्स वाढेल तर जास्त सिगरेट घेऊन ठेवा. 91 नंतर थोडीशी परिस्थिती बदलली की सॅन्टाक्लॉज येणार आणि मला बजेटमधनं काय मिळणार. कारण त्याच्यानंतर सवलती चालू झाल्या की आयकराचा दर कमी झाला, कॅपिटल गेन्सवरचा टॅक्स माफ झाला, डिव्हिडंड टॅक्स फ्री झाले. तर यावर्षी मला नवीन काय मिळणार, अशा प्रकारचं बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोन नंतर यायला लागला. आणि दरवर्षी वेगवेगळ्या करांच्या तरतुदीमधले बदल, मग त्याचा माझ्यावर कसा परिणाम होतो, असं चालू व्हायचं. प्रसिद्ध कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला त्यांनी एक असं विधान केलं होतं की बजेट भारतामध्ये 29 फेब्रुवारीला केलं पाहिजे. याचा अर्थ 4 वर्ष तुम्ही एकच नीती चालू ठेवा, फक्त लीप इयरमध्ये बजेट करा आणि सारखे कायद्यात बदल करू नका, आयकरात बदल करू नका, एक्साईजमध्ये बदल करू नका. एक स्थिर आणि माणसाला त्याप्रमाणे त्याची योजना आखता येईल अशा प्रकारचं तुम्ही बजेट देत चला. तर यावर्षी काय मिळालं याचं उत्तर आहे की दिलासा मिळाला. बस, की कसल्याही कायद्यात, कसल्याही आयकरामध्ये बदल झालेले नाहीत, हा मोठा दिलासा. आणि आधी थोडीशी चर्चा होती बजेटच्या आधी की कोविड सेस लावतील का, वेल टॅक्स लावतील का, सुपर रिच टॅक्स अजून वाढवला जाईल का, कंपन्यांच्या कायद्यात बदल होईल का. आणि दर वर्षी बजेटच्या आधी एक आवई उठत असते की भारतात इस्टेट ड्युटी लागू होईल का. तर ह्या सगळ्या ज्या भीती आधी व्यक्त केल्या जात होत्या त्या निराधार ठरल्या. हा एक दिलासा. शेअर बाजारांनी तर नक्की हा दिलासा घेतला आहे, आपण बघतोय. तर काही थोड्याफार तरतुदी त्यांनी आयकरामधल्या बदलल्यात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदाराला किंवा करदात्याला एक स्थिर त्यांनी योजना दिलेली की गेल्या वर्षीचं आहे ना त्याप्रमाणेच यावर्षी चालू राहील. काही छोटे बदल आहेत. एक दिलासा दिला आहे 75 वर्षाच्या वरच्या निवृत्त लोकांना की तुम्हाला फक्त निवृत्ती वेतन आणि व्याज यातनं जर उत्पन्न येत असेल ना तर तुम्ही आयकराचं विवरणपत्रक भरण्याची सुद्धा जरूर नाही. अच्छा. तर तो एक चांगला दिलासा आहे की त्यांना ते थोडंसं जिकिरीचं होऊ शकतं. दुसरं, गेल्या वर्षी एक चांगली त्यांनी योजना दिली होती की परवडण्यासारखी घरं, अफोर्डेबल हाऊसिंग, याच्यामध्ये 1.5 लाख रुपयाची अतिरिक्त सूट त्याचं व्याज भरण्यातनं दिली होती. आणि अफोर्डेबल हाऊसिंग करणाऱ्या कंपन्यांना सुद्धा आयकरातनं सूट दिली होती. तर हे 31 मार्च 2021 पूर्वी केलं
तर त्याच्यासाठी ती सूट होती. पण हे वर्ष आपल्याला माहिती आहे की खूपच उलथापालथ या वर्षात झाली. बऱ्याच लोकांच्या मनात असून सुद्धा त्यांना तो संकल्प पुढे नेणं शक्य झालं नसेल. तर त्यामुळे ही तरतूद त्यांनी 31 मार्च 22 पर्यंत वाढवली आणि परवडणाऱ्या घरांवरती विकसकाचा सुद्धा नफा 31 मार्च 2022 पर्यंत त्यांनी ती सुरू केलं तर त्याला त्यातनं माफी दिलेली आहे. दुसरा एक भाग झाला होता की युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये त्यातनं मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम किंवा आधी काढलेली रक्कम ही पूर्णपणे करमुक्त होती. आता इक्विटी म्युच्युअल फंड्सवर किंवा इक्विटी शेअर्सवर 10% कॅपिटल गेन्स टॅक्स लावला, पण हे इन्शुरन्सला लागत नव्हतं. तर तिथे त्यांनी ही प्रोव्हिजन केली की हे इन्शुरन्सला सुद्धा लागू होईल. पण तिथे छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा दिला की तुम्ही 2.5 लाख रुपयापर्यंत जर तिथे गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यातनं माफी दिलेली आहे. तर ती एक गोष्ट त्यांनी केली. नंतर प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही गैरसमज आहेत की प्रॉव्हिडंट फंडवरचं आता माझं सगळं व्याज करपात्र होणार का. तर तिथे असं होतं की काही ठिकाणी हाय रँकिंग ऑफिशियल्स, उच्चपदस्थ लोक खूप मोठी गुंतवणूक कंपनीच्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये करायचे. बरं, याचं कारण त्याच्यावर वजावट मिळते म्हणून नाही, पण त्याच्यावरचं व्याज हे करमुक्त असल्यामुळे. तर सर्वसामान्यांना जो नियम आहे तो त्यांनाही लागला पाहिजे. अशा दृष्टीने हे लूपहोल बंद करण्यासाठी त्यांनी असं सांगितलं की 2.5 लाख रुपयापर्यंत जर तुम्ही वार्षिक रक्कम तिथे भरत असलात, त्याचा जो ॲक्युम्युलेटेड बॅलन्स आहे त्याच्यावरचं व्याज माफ राहील. पण तुम्ही अतिरिक्त रक्कम खूप जास्त भरली तर त्याच्यावरचं व्याज मात्र तुम्हाला करपात्र करायला लागेल. आणि ही 1 एप्रिल 2021 पासून ही तरतूद येणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांना हा पण इथे दिलासा देणं आवश्यक आहे की PPFला हे काही लागू नाही आहे आणि तिथे आपण धास्ती घेण्याचं कारण नाही आहे. अजून एक इंडिव्हिज्युअल करदात्यांच्या दृष्टीने जे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत किंवा परदेशातून येऊन भारतात पुन्हा जे स्थायी परत आलेले आहेत, तर त्यांचं तिकडे काही रिटायरमेंट फंड्स असतात. अच्छा, म्हणजे 401k प्लॅन असतो, डिफर्ड IRA अशा प्रकारचं गोष्टी असतात. त्याच्यामधनं पैसे काढल्याशिवाय तिकडच्या देशात त्याच्यावर टॅक्स नाही पडत. पण एक थोडीशी इथे परिस्थिती अशी होती की त्याच्यावरती दरवर्षी वाढणारी जी रक्कम आहे ती भारतात करपात्र होईल का, तर त्याच्यावर त्यांनी दिलासा दिलेला आहे की तसं मानण्याचं कारण नाही. दुसरी एक तरतूद यावेळी केली आहे ती म्हणजे तुमचं डिव्हिडंड, तुमचं इंटरेस्ट, तुमचं कॅपिटल गेन्स हे सगळं इन्कम टॅक्स खातंच तुमच्या रिटर्नमध्ये भरून तुम्हाला दाखवेल. म्हटलं तर सोय आहे. आणि जे काही लोक त्यातनं पळवाट काढत होते त्यांना चिमटा सुद्धा आहे की सरकारचं लक्ष सगळ्या गोष्टींवर आहे. हल्ली कसं झालंय, प्रत्येक ठिकाणी अकाउंट उघडताना पॅन नंबर द्यावा लागतो, आधार कार्ड द्यावं लागतं. आणि त्यामुळे ही सगळी माहिती संकलन करणं खूप त्यांच्या दृष्टीने सोपं झालेलं आहे. मग ते म्हणजे आम्ही केलेलीच आहे, तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही ओके म्हणा, त्याच्यावर टॅक्स भरा, विषय संपला. इतकं ते म्हटलं तर सोपं, म्हटलं तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारं, चिमटा काढणारं असा भाग त्यातनं केलाय. फेसलेस असेसमेंट ही आता बऱ्याच ठिकाणी तर चालू झाली. तर आता अपिलांची असेसमेंट सुद्धा, म्हणजे जो लवाद असतो ट्रायब्युनल आपण म्हणतो, त्याच्या पुढची अपील सुद्धा आता फेसलेस पद्धतीने करता येतील. आवश्यक वाटलं तर त्याचं हिअरिंग व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा केलं जाईल आणि त्याचा निर्णय करणारी व्यक्ती कुठे बसलेली आहे याचा प्रश्न नाही. त्यामुळे ते डायनॅमिक पद्धतीने ही अपिलांची सुद्धा सुनावणी आता त्यांनी हे पुढचं पाऊल केलं. म्हणजे मला वाटतं डिजिटल इंडियामध्ये टॅक्स डिपार्टमेंट पुढच्या टप्प्यावरती ते नेत आहेत आणि त्यांनी जास्त पारदर्शकता येईल, त्यातनं जास्त कर संकलन सुद्धा वाढणार आहे. तर मुख्यतः आयकराच्या दृष्टीने बघितलं तर ह्या तरतुदी आहेत, पण ह्या बऱ्याचशा प्रोसिजरल प्रकारच्या तरतुदी आहेत आणि त्यातनं
मोठा काही उलथापालथ किंवा मोठी काही घडामोड हो या करांच्या बाबतीत झालेली नाही. तर हा नक्की दिलासा आहे. आहे. थोडक्यात नवीन काही अंगावर आलं नाही. इकॉनॉमीची अवस्था खराब झालेली असताना, कोविडमुळे जग विचित्र आर्थिक परिस्थितीत असताना हाच सगळ्यात प्रमुख दिलासा सामान्य माणसाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. पण मग आता हे जे काही बदल होत आहेत, म्हणजे काय छोटे छोटे जसे तुम्ही म्हणालात प्रोसिजरल बदल आहेत, त्याचा परिणाम तरी सामान्य माणसावर होणार आहे का, की त्याला काहीच म्हणजे काही घडलंच नाही, जणू काही हे बजेट आलं आणि गेलं असंच वाटणार आहे का? नाही, मला वाटतं अर्थव्यवस्थेवरचे परिणाम आणि त्याला होणारा लाभ याच्याकडे पण आपण बघणं आवश्यक आहे. आणि एकतर या बजेटमध्ये पारदर्शकता खूप वाढलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या मूळ विवरणात न दाखवतात किंवा ऑफ बॅलन्स शीट ज्याला म्हणतात, अशा प्रकारे केलं जात असतील तर ते पडदे बरेचसे बाजूला केले गेले. म्हणजे आपण वित्तीय तुटीचा आकडा बघितला, तो 9.5% एकदम खूप मोठा आकडा वाटतो. पण त्यात त्यांनी जे केलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी ऑफ बॅलन्स शीट ज्या गोष्टी केल्या जात होत्या किंवा तिथे सार्वजनिक कंपन्या ज्या सरकारी मालकीच्या आहेत त्याच्यात काही गोष्टी ठेवल्या जात होत्या, तर ते सगळे स्मोकस्क्रीन त्यांनी दूर केलेले. आणि खरा जो काही तूट आहे ती समोरासमोर त्यांनी बघण्याचा पहिला तर धैर्य दाखवलंय. तर ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरं खूप मोठं धैर्य जे दाखवलंय, म्हणजे दरवर्षी कसं होतं, आपल्याकडे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट हा ऍक्ट 2003-04 साली सुरू झाला आणि त्याच्यामध्ये किती वित्तीय तूट ठेवली पाहिजे याच्यावरती काही बंधनं आली. तर ती हळूहळू कमी कमी करत गेल्या वर्षी 3.5%, यावर्षी 3% असं करणं अपेक्षित होतं. पण जेव्हा कोविडसारखं मोठं संकट उभं राहिलंय तेव्हा ही शिस्त थोडीशी बाजूला ठेवण्याचं धैर्य सरकारने दाखवलंय आणि ते स्वच्छपणे समोर मांडलेलं आहे. आता ह्याच्यात आपण बघितलं तर कोविड नंतर विशेषतः पश्चिमेतल्या बऱ्याच देशांनी मोठ्या प्रमाणात स्टिम्युलस दिलेला होता. आणि तो स्टिम्युलस देताना आपल्याकडे स्टिम्युलस पुरेसा दिला जात नाही अशी टीका होत होती. आपल्याकडे इतर विकसनशील देशांच्या मानाने आपण जास्त स्टिम्युलस दिला होता. म्हणजे तिथे 1.5-2% GDPच्या दिलासा आपण 6-7% तो स्टिम्युलस प्रॅक्टिकली नेलेला होता. अमेरिकेमध्ये आज आपण बघितलं तर फिस्कल डेफिसिट त्यांनी 15% केलं. आणि त्यांनी जे पैसे निर्माण केलेले आहेत अर्थव्यवस्थेत ती लिक्विडिटी GDPच्या 65% त्यांनी वरती नेली. तर त्यांनी कसा स्टिम्युलस दिला याचं कौतुक करणारे पण खूप लोक आहेत. तर असं म्हणतात की नेव्हर लेट अ क्रायसिस गो वेस्ट. तर हा मोठा क्रायसिस होता, पण त्याच्या आधी सुद्धा आपण एका चक्रव्यूहात अडकलो होतो हे विसरून चालणार नाही. म्हणजे कोविडच्या आधीच्या 8 क्वार्टर्समध्ये बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नातली वाढ कमी 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 होत ती 4-4.5% आलेली होती. आणि भारतासारख्या देशामध्ये ही वाढ झाली नाही तर रोजगारातली वाढ होणार नाही, लोकांच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत त्याला उत्तर मिळणार नाही. आणि त्यामुळे कधीतरी ही वाढ होण्याकडे आपल्याला पावलं उचलायला पाहिजेत, हे आवश्यक होतं. पण त्याचबरोबर एका पद्धतीची आर्थिक शिस्त बाळगणं पण आवश्यक असतं. तर जेव्हा आपण स्टिम्युलस देतो 2 प्रकारे देता येतो. एक, लोकांना प्रत्यक्ष मदत करणं, आणि बॉटम ऑफ द पिरॅमिड आपण म्हणतो तिथल्या लोकांना काही प्रमाणात ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ती मदत केली गेली. पण ही कसं असतं, हे खर्चासाठी दिले जाणारे पैसे असतात. खर्च झाला, थोडंसं त्यांनी कन्झ्युमर सेंटिमेंट सुधारलं, काही कन्झम्पशन डिमांड तयार झाली आणि तिथे त्याचा इफेक्ट विरून जातो. पण मी जर त्यातनं भांडवली खर्च केला, उत्पादक क्षमता निर्माण केली, तर त्याचा फायदा मला आणि माझ्या अर्थव्यवस्थेला अनेक वर्ष होत राहतो. तर ह्या बजेटमध्ये मोठी उडी त्यांनी जी मारलेली आहे ती हे भांडवली खर्च
अंगावर घेऊन वित्तीय तूट वाढली तरी चालेल. म्हणजे पुढच्या वर्षीची वित्तीय तुटीचा आकडा 6.8% इतका मोठा आहे. आणि त्यांनी बऱ्याच जणांना थोडासा धक्का बसेल की एवढी मोठी वित्तीय तूट आपण कशी करतोय. तर त्यामध्ये त्यांनी भांडवली खर्चाला खूप मोठं प्राधान्य दिलंय. गेल्या वर्षीचे भांडवली खर्च 20-21चं जर बघितलं तर 4,11,000 कोटी त्यांचं अनुमान होतं. त्याच्याऐवजी प्रत्यक्षात 4,39,000 कोटी भांडवली खर्च केला. आणि पुढच्या वर्षीचं लक्ष वाढवून 5,54,000 कोटी इतकं मोठं त्यांनी ते लक्ष तिथे आणलंय. आणि त्याच्यासाठी वित्तीय तूट वाढली तरी चालेल, पण हा जेव्हा भांडवली खर्च केला जातो तेव्हा त्याची काहीतरी वस्तू तयार होते आणि त्या वस्तूचा उपयोग होतो. ती वस्तू निर्माण करताना अनेक जणांना उद्योगाच्या संधी मिळतात, अनेक जणांना रोजगाराच्या संधी मिळतात. आणि ही जास्त भक्कम प्रकारचा स्टिम्युलस आहे, तो देण्याचं धारिष्ट्य या अर्थसंकल्पात दाखवलं. 2 प्रश्न यातनं उभे राहतात आणि ते साहजिक आहेत. एक प्रश्न असा असतो की हे सगळं करण्यासाठी पैसे कुठून आणणार, खरं आहे. आणि दुसरं, तुम्ही घोषणा करता, तुम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार का नाही करणार. बरोबर. तर पैसे उभे करताना म्हणजे सरकार जास्त कर्जबाजारी होत जाईल का, हा एक धोका असतो. आणि बऱ्याच वेळा पतदर्जाचं पत्र देणाऱ्या ज्या संस्था आहेत, मुडीज आहेत, S&Ps आहेत, फिच आहेत, ते भारताला डाऊनग्रेड करतील का, अशा प्रकारची भीती, आणि ती संयुक्त आहे, ती भीती काही चुकीची नाही, ही तिथे उभी असते. तर यावर्षीचा जो इकॉनॉमिक सर्व्हे बजेटच्या आधी लोकसभेत सादर केला, त्याच्यात ह्या प्रश्नावर त्यांनी बरंच चर्चा केलेली आहे की पतदर्जा संस्था हे डबल स्टँडर्ड्स वापरत आहेत का. विकसित देशांचं वित्तीय तूट एवढी मोठी आहे, त्यांना ते चिमटा काढत नाहीत. भारत ही जगातली 5वी आता अर्थव्यवस्था आहे आणि 5व्या नंबरची अर्थव्यवस्था BBB- असण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. बरोबर. चीन जेव्हा 5व्या नंबरवर गेला तेव्हा सुद्धा त्यांना A किंवा A- हा दर्जा होता. आपल्याला इन्व्हेस्टमेंट ग्रेड मधला सगळ्यात खालचा BBB- हा दर्जा आहे. आणि आपण जर बघितलं तर आज $585 बिलियन राखीव गंगाजळी आपल्याकडे आहे. बरोबर. दुसरं, भारताची जी परदेशातली कर्ज आहेत त्यातली बरीचशी अनिवासी भारतीयांनी भारतीय बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी आहेत. हो. तर ही काही सगळी डॉलरमधलं कर्ज घेतलं या खात्याखाली बसू शकत नाहीत. आणि ह्याचा विचार न करता पतदर्जा कमी होईल या भीतीमध्ये राहून पण तितकासा उपयोग नाही. तर मला वाटतं बऱ्याचशा पतदर्जा देणाऱ्या संस्थांशी हा अर्थसंकल्प होण्याआधी या विषयावर साधक बाधक चर्चा पण झालेली असेल. म्हणजे इतका मोठा धोका सरकार पत्करेल असं वाटत नाही, त्यातला गृहपाठ नक्की झालेला आहे असं खात्री वाटते. आणि त्यामुळे आत्ता अडचणीची वेळ आहे, पण आत्ताच क्रीजच्या बाहेर जाऊन फ्रंट फूटवर खेळायची वेळ आहे, हे सुद्धा त्यांनी ओळखलं. आणि मला वाटतं हा सगळ्यात मोठा भाग त्यांनी जे त्याच्यात धैर्य दाखवलंय तो मला वाटतं खूप मोठा भाग आहे या अर्थसंकल्पामधला. आता दुसरा प्रश्न, या पहिल्या प्रश्नाचा उपप्रश्न की हे सगळं कर्जाच्या माध्यमातूनच उभं केलं जाईल का. बरोबर. तर किती कर्ज घेतलं जाईल हे त्यांनी स्पष्ट केलंय. त्याच्यानंतर रोखे बाजारांनी फार मोठी प्रतिक्रिया नाही दिली, 10-15 बेसिस पॉईंट्सनी फक्त तिथले व्याजदर वर गेले. तर म्हणजे रोखे बाजारांनी स्वतःच्या पोटात घातलं असं दिसतं. आणि हा एकमेव रस्ता नाही आहे. त्यांनी वेगवेगळे पुन्हा जे पूर्वीच्या धोरणाचं सीमोल्लंघन करणारे काही पावलं त्यांनी इथे उचलले. त्याच्यामध्ये एक मोठं पाऊल आहे की सरकारकडे किंवा सरकारी कंपन्यांकडे जे अनुत्पादक मालमत्ता आहे त्याचं मॉनिटायझेशन करायचं, म्हणजे प्रामाणिकपणे त्याची विक्री करायची. बरोबर. ती विक्री करण्याची यंत्रणा सगळी कशी बसवली जाईल ह्याचा विचार त्याच्यात त्यांनी केला आहे. त्याच्यासाठी वेगळी संस्था स्थापन केली जाईल, त्याच्याकडे ही मालमत्ता वर्ग केली जाईल. आणि हा आत्ताच आलेला
विषय असं नाही. मला वाटतं डॉक्टर केळकर समितीने हे मॉनिटायझेशन ऑफ ॲसेट्स याच्यावरती सरकारला बरेच अभ्यास पण सादर केलेले आहेत त्याचा विचार करून. पण हे पाऊल आज तिथे उचललेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की एखादी तेल कंपनी आहे, त्यांचं काम आहे तेल संशोधन करणं, त्यांच्या मालकीचे 2 गोल्फ कोर्सेस आहेत. बरं. आता हे गोल्फ कोर्सेस आणि तेलाचा उद्योग याचा अर्थार्थी संबंध लावणं मला तरी अवघड वाटतं. खरं आहे. मग याची विक्री करून त्यातनं पैसे का करता येऊ नयेत? किंवा आपण बघितलं तर इतर काही कंपन्या आहेत. मुंबईच्या बाजूला शिवरी मध्ये इतकी मोठी जमीन ही सरकारी मालकीची आहे आणि ती पडून राहून त्याचा उपयोग होणार नाही. ती म्हणजे देश विकायला काढला असं याचा अर्थ करून चालणार नाही. आणि एक साधं उदाहरण असं आहे की आमचा जुना वाडा आहे. जुन्या वाड्यामध्ये लोक राहतात. आता छोट्या जागेत काम चाललं आहे. त्याच्यात पुढच्या पिढीची लग्न झाली, नवीन कुटुंबातली संख्या वाढली, पण तिथे छोट्या जागेत आम्ही राहतो आहे. आणि ह्याच वाड्यामध्ये 10,000 15,000 स्क्वेअर फुटाचा FSI उपलब्ध आहे की जिथे बांधकाम करणं शक्य आहे. बरोबर. आता तो जुना वाडा पाडून जर नवीन बांधला तर ते सगळ्यांच्या हिताचं असतं. तिथे कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, कोणीतरी बाकी सगळ्यांनी विश्वास टाकावा लागतो आणि ती गोष्ट पुढे जाते. तर तसंच याची विक्री करायला काढली का, म्हणजे बऱ्याच वेळा असं पण म्हणतात की सरकारी खजिना रेता करताय का, फॅमिली सिल्वर विकताय का? तर फॅमिली सिल्वर विकून जर आम्ही गोल्ड घेत असलो तर सिल्वर विकायला काय हरकत आहे? आणि इथे अनुत्पादक आणि पडून राहिलेल्या गोष्टी वरनं आम्ही उत्पादकतेकडे कसं येतो? तर हा ॲसेट मॉनिटायझेशन हा एक खूप मोठा भाग आहे यातला. पुढचा भाग आहे इतके दिवस निर्गुंतवणूकीकरण, डायव्हेस्टमेंट हा शब्द उच्चारला जात होता. प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण हा शब्द उच्चारायला भीती वाटत होती. आज त्या भीतीतनं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि स्पष्टपणे अर्थमंत्र्यांनी प्रायव्हेटायझेशनबद्दल स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट आणि प्रायव्हेटायझेशन ऑफ गव्हर्नमेंट बिझनेसेस हा विषय पुढे आणलेला आहे की ज्याच्यामध्ये त्या उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे देता येते. याची पूर्वीची काही खूप चांगली उदाहरणं आपल्याकडे आहेत. मारुतीमध्ये असं झालं, हिंदुस्तान झिंकमध्ये झालं, बाल्कोमध्ये झालं, VSNLमध्ये झालं. आणि ह्या कंपन्या आज तिथून कुठल्या कुठे गेल्या. हे जर आहे तशाच राहिल्या असत्या तर देशाचा फायदा झाला नसता, रोजगार निर्माण झाला नसता. आणि म्हणजे इथे आपण असं म्हणू की एकच भाकरी आहे, ती कशी वाटायची, याच्यापेक्षा 2 भाकऱ्या 3 भाकऱ्या 4 भाकऱ्या कशा करता येतील. मी मुद्दाम केक हा शब्द वापरत नाही, कारण आपण $1,800 GDP पर कॅपिटा असणारी आपली अर्थव्यवस्था आहे. बरोबर. तर पण ह्या भाकऱ्या वाढवल्या तर सगळ्यांची पोटं भरणार आहेत. तर भाकऱ्या वाढवण्यासाठी काहीतरी हालचाल करावी लागते, काहीतरी निर्णय घ्यावे लागतात, त्याच्यावरती अंमलबजावणी करावी लागते. तर प्रायव्हेटायझेशनमध्ये 2 राष्ट्रीयकृत बँका आणि 1 राष्ट्रीयकृत विमा कंपनी यांचं खाजगीकरण केलं जाईल अशी घोषणा पण ह्या अर्थसंकल्पात केली. त्याच्याच बरोबर गेल्या वर्षी जे जाहीर केलं होतं LIC, एअर इंडिया, नंतर कंटेनर कॉर्पोरेशन, शिपिंग कॉर्पोरेशन यांचंसुद्धा निर्गुंतवणुकीकरण हे LICमध्ये पब्लिक इश्यूच्या माध्यमातून होईल. हे सुद्धा केलं जाईल. त्याच्यात 1,75,000 कोटी जमा धरलेले आहेत. त्याची बाजाराची अपेक्षा 2,10,000 कोटीपर्यंतची होती. पण निर्गुंतवणुकीशिवाय खाजगीकरणातनं आणि ॲसेट मॉनिटायझेशनमधनं मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले जातील. याच्याचबरोबर अजून एक खूप मोठा निर्णय जो घेणं आवश्यक होतं, आपण ऐकलं असेल की बॅड बँक तयार केली जाईल का. आणि बॅड बँकमुळे त्याला थोडंसं एक निगेटिव्ह कनोटेशन स्वरूप येत होतं. तर ह्या बजेटमध्ये ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपनी याच्या माध्यमातून या बॅड बँकेच्या विषयाला पण हात घातला. आणि त्याचं गणित आपण असं बघू की सार्वजनिक बँकांमध्ये काही नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स
आणि ती 10 लाख 12 लाख कोटीची रक्कम आहे, त्याच्याबद्दल बरीच चर्चा चालू असते. याला खूप लोक पटकन काहीतरी फ्रॉडचं लेबल लावून टाकतात आणि त्याच्यात काही काही जे परदेशात पळून गेलेले त्या उद्योगपतींची नावं घेतली जातात. पण इथे खऱ्या पद्धतीचं कमर्शियल जजमेंट फेल्युअर किंवा एखाद्या उद्योगाला, म्हणजे आता पॉवरचा उद्योग आहे, त्यांना दगडी कोळसा मिळाला नाही, त्यांना स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं पैसे मिळाले नाहीत, त्यांचे व्याजाचे दर वाढले आणि त्यामुळे खरोखरी ते अडचणीत आले, हे आपण बघितलं जात नाही. आता हे जे अडकलेले ॲसेट आहेत, गेल्या 2 वर्षामध्ये दिवाळखोरीचा कायदा आला, NCLTच्या माध्यमातून काही काही कंपन्यांचं तिथे पुनरुज्जीवनसुद्धा झालं. तसेच बँकांकडे जे अशा प्रकारचे ॲसेट आहेत, तर बँकेकडे कर्ज देण्याची, कर्ज वसुलीची एक्सपर्टीज असते, पण अशा प्रकारचं अडचणीतले उद्योग बाहेर काढण्याची एक्सपर्टीज नसते. त्यामुळे हे उद्योग किंवा ह्या मालमत्ता हे एका ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे, म्हणजे ते एक मला वाटतं मधला टप्पा त्यांनी तयार केला, एक ॲग्रिगेटर त्याला म्हणता येईल, त्याच्याकडे ते दिले जातील आणि मग नंतर म्हणजे एकतर बँक त्या विषयातनं मुक्त झाली. बँकेला त्याचे पैसे कसे मिळणार हे अजून आत्ता क्लिअर नाही. त्याची योजना काहीतरी येईल. एक शक्यता आहे की बँकांना काही त्याचे बॉन्ड दिले जातील, किंवा बँकांना पैसे दिले जातील आणि ती जी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याला त्याच्यातली एक्सपर्टीज असेल, त्यातलं किती वेगाने काम केलं पाहिजे हे तिथे त्यातली तज्ज्ञ मंडळी असतील आणि इतर AIFsना किंवा परदेशी वित्त संस्थांना या मालमत्ता विकून त्यांचे पैसे ते जमा करू शकतील. पण बँकांची त्यातनं जर मधल्या टप्प्यामुळे सुटका झाली तर बँकांकडे खेळतं भांडवल वाढणार आहे. आणि दुसरं, आज बँकेची जर खाजगीकरण करायचं असेल तर जी घेणारी संस्था आहे ती म्हणेल की तुमचे थकीत बुडीत कर्ज मी कशाला घेऊ, तर ह्यातनं सुद्धा त्यांची मुक्तता ह्या मार्गाने त्यांनी केली आहे. दुसऱ्या 2-3 गोष्टी आहेत की पूर्वी आपल्याकडे डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन अशी गोष्ट होती, म्हणजे IFCI, IDBI, ICICI या डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन होत्या. मधल्या काळात त्यांचं युनिव्हर्सल बँकेत रूपांतर झालं होतं. बरोबर. पण आज देशाकडे डेव्हलपमेंटची एवढी मोठी जरूर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची मोठी जरूर आहे, तर ह्याच्यासाठी एक वेगळी DFC तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यात 20,000 कोटीचं भांडवलसुद्धा घातलं जाणार आहे. त्याचं पुढचं योजना अजून आपल्या डोळ्यासमोर नाही, पण ही सुद्धा एक जरूर होती काळाची आणि ती पण ह्या बजेटमधनं त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 49%वरनं 74%वरती भांडवलाची परदेशी गुंतवणूक सुद्धा तिथे त्यांनी परवानगी दिली. तर मला वाटतं हे मोठे निर्णय आहेत. एकदम थेट 91 सालच्या अर्थसंकल्पाशी त्याची तुलना करणं हे मला माहीत नाही कितपत बरोबर होईल, पण 91 साली जसे मोठी पावलं उचलली होती तशी पुन्हा फार वेळा घडलेलं नाही. 98 साली चिदंबरम यांनी काही गोष्टी केल्या होत्या, यशवंत सिन्हांनी काही गोष्टी केल्या होत्या, प्रणव मुखर्जींनी सबप्राईम क्रायसिस नंतर 50,000 कोटीचा स्टिम्युलस त्या काळी दिला होता. प्रत्येक अर्थमंत्र्यांनी त्यावेळी आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या होत्या. पण मगाशी मी जसं म्हटलं की चेंडू सीमापार घालवण्यासाठी, सीमोल्लंघन करण्यासाठी ज्या गोष्टी होत्या तशा प्रकारच्या काही गोष्टी ह्या अर्थसंकल्पात, आणि ते करण्याचं धारिष्ट दाखवणं गेल्या 5-6 अर्थसंकल्पात न दिसणारं ही मोठी उडी म्हणता येईल, मोठी झेप म्हणता येईल, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये तुम्ही ग्रोथ वाढवल्याशिवाय सगळ्यांच्या आपल्या भाकऱ्या वाढणार नाही आहेत. आणि दुसरं असं आहे की ग्रोथ का रिडिस्ट्रीब्युशन, म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की कोविड सेस लावायचा का, सुपर रिचला टॅक्स लावायचा का, तर ह्या गोष्टी न करता पूर्णपणे ग्रोथ च्या मागे सगळं वजन सरकारने टाकलेलं आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टीने हा क्रांतिकारी अर्थसंकल्प मानला पाहिजे.
तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ते फार मूलभूत काहीतरी बदल होणार आहे किंवा बदल करायला हात घातलाय असं तरी या चर्चेतून तरी जाणवत आहे. तर या प्रश्नाचा दुसरा भाग मगाशी हां. ज्याचं आपण उत्तर बघितलं पाहिजे हां की याची खरं अंमलबजावणी होईल की नाही ह्याच्याबद्दल बरोबर. काही लोकांच्या मनात साशंकता आहे. आणि तिथे एक गोष्ट असते की सरकारी यंत्रणा ही एखाद्या हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यासारखी असते. पटकन त्याचं दिशा बदलणं कठीण असतं. हो. त्यामुळे अंमलबजावणीमध्ये बऱ्याचशे अडचणी असतात. पण आधी लक्षच नसेल तर अंमलबजावणीकडे कोण लक्ष देणार. हां तर इथे एक मोठं लक्ष समोर घेतलेलं आहे. आणि मला वाटतं हे होमवर्क झाल्याशिवाय केलेल्या गोष्टी नाही आहेत. बरोबर. तर इथे अंमलबजावणीमध्ये सुद्धा जर पटपट आपल्याला गोष्टी हलताना दिसल्या तर ह्याचा खूप चांगला फायदा देशाला होऊ शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला जी उभारी येणं आवश्यक आहे आणि जी हुलकावणी देते गेली 4-5 वर्ष. खरं. म्हणजे आपण ग्रीन शूट्स बघायला जातो तेवढ्यात कोविड येतो, त्याचा फटका बसतो. तर ह्याच्या समोर करेजियसली हा प्रयत्न केलेला आहे, मोठी झेप घेतलेली आहे. बरोबर. अंमलबजावणीची आपण सगळेच वाट बघूया. म्हणजे त्यांच्या उत्पन्नामध्ये जरी तेवढी वाढ झाली नाही तरी नफ्यामध्ये 20% 30% वाढ झाली. डॉलर इंडेक्स जेव्हा खाली येतो तेव्हा सगळ्या विकसनशील देशांकडे ते पैसे येतात, कमॉडिटीजमध्ये ते पैसे जातात आणि शेअर बाजारामध्ये ते पैसे जातात. SIP हे सेव्हिंग टूल आहे. SIP एक इन्व्हेस्टमेंट टूल नाही.